Oh, hello, beautiful. Here is your Rajkumar. राजकुमार? Oh, what happened? इस राजकुमारी का राजकुमार. Take it. Be comfortable. Sit, sit, sit. मुझे कुछ और ही लगा. और क्या लगा? कुछ नहीं. No problem. This is also for you. Oh, thank you so much. My pleasure. By the way, Julie, मैं सोच रहा था कि आपकी नशीली आंखों पर पट्टी क्यों ना बांधी जाए? Just like blind date. Oh, that's so romantic. Why not? Let's do it. Okay. Okay. Can you hold this baby? Okay. Thank you. Yes. One sec, baby. बैंड बाजा तैयार रखना. बारात लेके आ रहा हूँ. सारंग सर. सावली, काय चाललंय मला सांगशील का? सारंग सर, तुम्ही माझ्यावर जो विश्वास दाखवलात त्याबद्दल मी काय बोलू मला कळत नाहीये. मी तुमचा विश्वास कधीच तुटू नाही देणार. तुझ्यावर विश्वास आहे सावली. मुद्दा त्याचा नाही, पण खरं तर मी तुझी माफी मागायला हवी. कशाला? ऐश्वर्या वहिनी जे काय बोलली त्याबद्दल. तुम्ही नका माफी मागू. तुम्ही माझ्या सोबत असलात ना की इतर कोणी काहीही बोलू द्या, मला त्याची अजिबात काळजी वाटत नाही. नाही ते मला, पण तरी सावली, वहिनींच्या बाजूने मी तुझी माफी मागतो. अजून थोडा वेळ. आता साठलेले सगळे मळब लवकर दूर होतील. तुला तुझ्यावर विश्वास आहे ना? माझा पण तुझ्यावर विश्वास आहे. होईल सगळं ठीक. सारंग सर, किती विश्वास ठेवताय तुम्ही माझ्यावर, पण तरी सुद्धा मी माझ्या आवाजाचं सत्य तुम्हाला सांगू शकत नाहीये, कारण मी माझा शब्द मोडू शकत नाहीये. पण हा बाभळीचा काटा सतत टोचत राहतो मनात. तारा, सावली वहिनीने हॉलमध्ये सगळ्यांना बोलवलंय, चल लवकर. अच्छा, म्हणजे आता ती ऑर्डर देणार आणि मी ऐकायचं? हा? अरे यार, सोहम तरी त्या सावलीचा सोडून दुसरं बोलायचा ना. आणि सावली वहिनीचा द्वेष करायचा सोडून दुसरं काहीतरी कर ना प्लीज. झालं, आता पण तू तिथेच गुणगान गातोय. गुणगान नाही गाते मी तिचं. तुलाही असंच वाटतंय की या सगळ्यामध्ये सावली वहिनीची चूक आहे? असू शकतं. माझी असिस्टंट ते मेहंदे घरची सून ह्या पायऱ्यात ती अशा फास्ट चढली रे. दॅट इज सो अनबिलिव्हेबल. म्हणजे बघ ना, सरळ मार्गाने जर ती गेली असती तर तिच्या 7 पिढ्यांनाही हे अंतर पार करता आलं नसतं. अँड ऑन टॉप ऑफ दॅट तिने सारंगला चांगलंच जाळ्यात ओढलंय. आणि आता असं वागून ना ती या घरात तिचं पोझिशन स्ट्रॉंग करते. हे बोलताना जराही लाज वाटत नाही तुला तारा? ती माझी वहिनी आणि या घरची सून आहे, ओके? त्यामुळे तिच्याबद्दल नीट बोलायचं. मग मी पण तुझी नोकर नाहीये, तू पण माझ्याशी नीट बोलायचं. तुला यायचं असेल तर ये, नाही तर नको येऊस. मी चाललोय. हॅलो, चला, तुझी वेळ संपत आली आहे. बॅग भरा, जाण्याची तयारी करा. चला. ऐश्वर्या मॅडम, आपण इतका वेळ थांबलोय, अजून थोडा वेळ थांबूयात ना. तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला लवकरच मिळतील. वेलकम 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 वेलकम. और कितना सरप्राइज बाकी है देवा? वेट डार्लिंग, अभी पर्दा खुलने ही वाला है.
भरतो हाँ अब बस करो, एक खोलो ये पट्टी तो। हाँ, एक मिनट। अब आएगा मजा। क्यों हिला डाला ना? ऍक्च्युली तुझ्या डोळ्यावरची नाही, या सगळ्यांच्या डोळ्यावरची पट्टी काढायची होती मला. काय काय चाललंय काय? हा काय प्रकार आहे? माझ्या घरात असा का घुसलायस तू? आणि ही मुलगी कोण आहे? मैडम, विनाकारण अपन किधर जाता ही नहीं है. म्हणजे गौर से देखो इस शख्स को. एक मिनिट, ही मुलगी त्या व्हिडिओ मध्ये होती ना, जो व्हायरल झाला? करेक्ट. हॉटेलमध्ये माझ्यासोबत तो पुरुष कोण होता हे तुम्ही सगळ्यांनी विचारलं होतं ना? ते देवाभाऊ होते. शडापा, आता फेक काही बोलू नको प्लीज. थांब ना जरा, ती बोलतीये ना, बोलू दे ना तिला. आता एक्सप्लेन करते ना. तू बोल. मी सांगतो कशाला, दाखवतो ना डायरेक्ट. बोल पडे. सबूत दिखाओ इनको. काय चाललंय तुझं? 1 मिनिट मॅडम. बघ काय फालतूगिरी आहे. हा चांगलं केलंय. AI च्या मदतीने आजकाल काही करू शकतात हे लोक. आई मी नाहीये. हा? मी सांगतो ना, मी नाही. या मुलीला मी ओळखत पण नाही. कोण आहेस तू? इथे का आलीस? मला फसवायला हे सगळं चालू आहे. हा ना? राजकुमार, ए लाज वाटली पाहिजे तुला. लाज. आई थांब ना जरा, त्याचं म्हणणं तरी ऐकून घेऊयात. याची बाजू तुला ऐकून घ्यायची. हे सगळं बघितल्यानंतर सुद्धा कमाल आहे. खरंच कमाल आहे. तुला काहीच नाही वाटलं का रे? अरे याने आपला विश्वासघात केलाय. माझ्याकडून सह्या घेऊन गेला हा सकाळी. पैसे उकळले माझ्याकडून यांनी. वापरलेस पैसे चॅरिटीसाठी. काय केलंस? कुणावर उधळलेस? हिच्यावर. आम्ही सगळेजण फक्त तुझा विचार करतो. हा, तुझा धाकटा भाऊ सारंग तुझ्यासाठी झटत होता. त्यांनी मला सांगितलं की VPची पोझिशन खूप महत्वाची आहे. राजकुमार दादा एलिजिबल आहे. ही डिझर्व्स इट. आज सगळ्यांच्या समोर सांगणार होते मी किती आपल्या कंपनीमधली VPची पोझिशन आम्ही तुला देतोय. प्रमोशन होणार होतं तुझं आणि तुला काहीच वाटलं नाही का रे? किती सहज आमच्या सगळ्यांचा विश्वासघात केलास तू. आमच्या भावनांशी खेळलायस. कळतंय ना तुला? दादा, खरं आहे सगळं. सारंग, तुला अजूनही विचारायची गरज वाटते? मला हा मुलगा ह्या घरात नकोय.
तुम्हाला काय, मला सुद्धा हा मुलगा या घरात नकोय. इनफॅक्ट राजकुमार नावाचा मुलगा मला कधी होता हे सुद्धा मी विसरून जाणार आहे. आजपासून अमृता माझी लेक आहे. बघ अमृता, हा तुझा नवरा. देवासारखी पूजत होतीस त्याला आणि यांनी काय केलं? तुझा सुद्धा विश्वासघातच केला ना यांनी. बस खूप झालं आता. दादा अरे काय आहे? कपडे त्या व्हिडिओमध्ये जो माणूस आहे ना तो मीच आहे. हो, मी नीच आहे, चुकीचा आहे. या माझ्या परिस्थितीला कारणीभूत कोण आहे ते? तुम्ही लोक. तुम्ही सगळे. काय? आणि ही परिस्थिती तुमच्या सगळ्यांमुळे निर्माण झाली आहे. हो, माझ्या परिस्थितीला तुम्ही सगळे जबाबदार आहात. तुम्ही आणि तू पण. तुम्ही मला घराच्या बाहेर काढणार. तुम्हाला मुलगाच मानत आहे. कधी मानलायस ग? तुझं फक्त सारंग सारंग सारंग. आई मी कुठे? मी इथेच उभा आहे तुमच्या सगळ्यांकडे बघत. एवढीशी होती ना कंपनी, तेव्हापासून रक्त आटवलंय मी माझं. आणि आज तुम्ही मला VP बनवताय. अरे घबरान. आणि ते या माझ्या लहान भावाच्या सांगण्यावरनं, सारंगच्या सांगण्यावरनं. राजकुमार आहे मी, राजकुमार. या मेंदळ्यांचा मोठा मुलगा. 5,000 रुपयासाठी माझ्या लहान भावाकडे मला हात पसरावे लागतात. तेव्हा नाही दिसला तुझा मुलगा तुला. आणि या देवीची आज आठवण झाली का ग तुला? जेव्हा तिने सांगितलं की प्रेग्नन्सी पॉझिटिव्ह आली आहे तेव्हा कसा चेहरा खुलला होता. माझ्या समोरच तिला म्हणायचीस तू जरा हुशारीने वाग, हे अशी आजागड राहू नको, व्यवहार ज्ञान शिक. आणि आता तूच मला सांगतेस की या बाई बरोबर संसार कर. नाही करता येणार मला हिच्या बरोबर संसार. मला कुठलाही पश्चाताप नाहीये आणि या मुलीवर माझं काही प्रेम वगैरे नाहीये. हे मुलगी जे मला देऊ शकते ना ते अमृता तू मला कधीच देऊ शकत नाहीस. दादा अरे काय बोलतोस तू? जरा भान. सारंग सर, एक मिनिट. मी तुम्हाला सगळ्यांना फक्त अर्धवट व्हिडिओ दाखवलाय. अजून पूर्ण व्हिडिओ बघायचा बाकी आहे. कुरबडे ऐश्वर्या मॅडम, रील मध्ये आणि रिअल लाईफ मध्ये सावली बरोबर जो होता तो तिचा भाऊ देवाच होता. कळलं? पण ते तितकं महत्वाचं नाहीये. काय राजकुमार भाऊ, आता तरी आलं ना लक्षात? अहो तुमच्या गळ्यात गळे घालण्याच्या जस्ट 5 मिनिटं आधी त्या मॅडम माझ्या मिठीत होत्या. हे आमचं प्रेम. राजकुमार सर, तुम्ही तुमच्या सोन्यासारख्या बायकोला झिडकारून हिला जवळ केलात. अशी काय जादू केली आहे तुमच्यावर? एक मिनिट, रुको बेबी. हे डायमंड नेकलेस मी दिलंय तिला. तरीही तुम्ही ह्या बाईसाठी अमृता वहिनींसोबत असं वागलात? ए लडकी, तू चुप कर.
और ये सब क्या फैमिली ड्रामा लगा रखा है तुम लोगों ने? मुझे कोई इंटरेस्ट नहीं है सब में। और अच्छा ही हुआ सच सबके सामने आ गया। मैं भी इस राजकुमार से अब बोर हो गई हूँ। और आप सब तो पैसे वाले लोग हो ना, आज नहीं तो कल अपने बेटे को एक्सेप्ट कर ही लोगे। मेरा क्या? आपके बेटे ने मेरा यूज किया है और इसकी भरपाई तो करनी ही पड़ेगी ना। दे दीजिए मुझे 5 करोड़ रुपए, चली जाऊंगी मैं। काय काय बोलते काय मुलगी? और अगर नहीं दिए तो राजकुमार के और मेरे सभी प्राइवेट वीडियोस मैं वायरल कर दूंगी। लाज नाही वाटत का ग तुला? दुसऱ्या बायकांचे संसार असे उद्ध्वस्त करायला? ये बिजनेस है मेरा और मेरा काम है सिर्फ कबूतर को दाना डालना। उसमें फंसना या नहीं फंसना उसकी प्रॉब्लम है। और मैंने कोई जोर जबरदस्ती नहीं की इससे, पूछना चाहे। करेक्ट, एकदम करेक्ट बोलती है मुलगी। मिस उर्वशी सिंह, राइट? तुम कौन हो? इन्स्पेक्टर देवा। याचा पैसा बघूनच याला तुझ्या जाळ्यात अडकवलंस ना? हा? आणि याच्यासारखे अजून किती जण अडकवले आहेस ते माहितीये मला. की देवा सबकी खबर रखता है. सॉरी, आजपासून तुमच्याकडचे सगळे इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस आम्ही जप्त करतोय. छोड़. कांस्टेबल, लेके जाओ मैडम को, प्लीज मैडम. मैं तुम्हें छोड़ूंगी नहीं. ओके गाइस, आता तुमचा फॅमिली ड्रामा कंटिन्यू करा. ओके सिस्टर, कधीही कसली गरज लागली तर बिंदास्त आपली आठवण काढायची. बंदा हाजिर होगा. ओके, गुड बाय. बाय फॅमिली. बड़े चलो. तुझे केलंयस ना, त्याला चूक म्हणत नाही, गुन्हा म्हणतात. तेव्हा या गुन्ह्याला माफी नाही. आणि तुला जर का कोणाची माफी मागायची असेल ना, तर माझी नाही, या देवीची माफी माग. हे बघ अमृता, आई ना, चूक झाली माझ्या, मला मान्य आहे. मी नव्हतो प्रेमी फेकर.